तुम्हाला पटले ना माझं म्हणणं? हो, पूर्णपणे पटलेलं आहे. पण आता काय आहे, ती झाडावरून तुटलेली आहेत की नाही, आता जोडू नाही शकत परत. मग तुम्ही म्हणाला तसा छान सुगंध घेऊया की त्याचा, राहू दे त्यांना इथे खोलीत. राहू दे पण तुमच्या ओंजळीत राहू दे. तुम्ही त्या फुलांकडे बघा आणि त्याचा सुगंध असा तुमच्या श्वासात भरून घ्या. द्या. निकिता, आनंद इतके मूर्ख आहेत ना काय म्हणजे बघ ना किती बालिशपणा सगळं करतात, वेडेपणा सगळं चालू गप्प असतो. बसा. त्यांना दोघांना असं काही बोलू नका. पहिल्या दिवसापासून त्यांनीच तर दोघांनी प्रयत्न केलाय कायम आपल्याला एकत्र आणण्यासाठी. हो तर अगदी. बापरे, कसे होतो ना आपण, म्हणजे ज्या परिस्थितीत आपलं लग्न झालं तेव्हा आपण कसा विचार करायचो एकमेकांबद्दल, केवढे भांडायचो ना आपण. म्हणजे काय अहो, तुम्ही मोर्चा घेऊन माझ्या ऑफिस मध्ये आला होता, आठवतंय का? हा, तुमच्यासाठी तर मी विलनच होतो ना. बापरे, काय भयंकर होती ना आपली पहिली भेट. नुसती भयंकर नाही, अति भयंकर होती. तेव्हा कुठे माहित होतं मला इतकी अशी वेड्यासारखी प्रेमात पडणार आहे मी तुमच्या. म्हणजे आपलं लग्न झालं आणि थोड्याच दिवसात सगळे गैरसमज दूर झाले तुमच्याबद्दलचे. म्हणजे मला ना तुमच्याबद्दल खूप आदरच वाटायला लागला. जशी तुमच्याबरोबर राहायला लागले, तुम्हाला ओळखायला लागले, पदोपदी तो आदर वाढायला लागला. पण मी तुमच्या प्रेमात कधी पडले सांगू? प्लीज सांगा. माझ्या बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी. म्हणजे माझ्या बाबांना एखादा सिंगर आवडतो आणि तो तुमचा इतका चांगला मित्र असावा, आणि तुम्ही महेश काळेंची भेटच घडवून दिलीत माझ्या बाबांची. बाबांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना, आणि त्यांचं जे हसू होतं त्या दिवशीचं, ते मी विसरूच शकत नाही. त्यानंतर तुमच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून मी बोटिंगचा प्लॅन आखला आणि आपण बोटिंगला गेलो. तिथे पहिल्यांदा तुमची हळवी बाजू पाहिली मी. पहिल्यांदा तुमच्या माणसांबद्दल माझ्याशी इतकं भरभरून बोललात. तेव्हा लक्षात आलं की या रागवणाऱ्या, चिडणाऱ्या राजवाड्यांच्या मागे एक खूप खूप हळवा चेहरा पण आहे. आणि आता तुम्हीच सांगा, असं सगळं लक्षात आल्यावर या हळव्या चेहऱ्याच्या प्रेमात कोण नाही पडणार हो?